क्रिकेटच्या मैदानावरती मी सुखाची कारंजी पाहिली आहेत, दुःखाचे दशावतारसुद्धा पाहिलेले आहेत. आज या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावरती मी एक अशी मॅच बघितलेली आहे की जी माझ्या डोक्यामध्ये अक्षरशः शिक्का मारून बसलेली आहे. निर्णायक मॅच होती. वन डे सिरीजमध्ये 1-1 बरोबरी झाली होती. गेल्या सामन्यामध्ये मोठा पराभव झालेला होता आणि भारतीय संघ इंग्लंड संघ समान आशा ठेवून ओल्ड ट्रॅफर्डला आलेले होते. पहिली बॅटिंग करायची संधी रोहित शर्माने इंग्लंडला दिली आणि सुरुवातीला जेसन रॉयनी एकदम बाउंड्रीचे फटाके फोडले. त्याच्यानंतर सिराज आला आणि त्यांनी बेस्टो आणि जो रूटला आऊट काढलं आणि तरीही इंग्लंडच्या बॅट्समननी हार मानली नाही आणि त्यांनी 250च्या पुढचा स्कोर उभा करून दाखवलेला आहे. आणि त्यावेळेला हार्दिक पंड्या एक अष्टपैलू म्हणून पुढे आला. जसप्रीत बुमराह या सामन्यामध्ये खेळला नाही, त्याच्या पाठीमध्ये चमक भरली होती आणि जसप्रीत बुमराह नसण्याची एक जी पोकळी होती ती हार्दिक पंड्याने भरून काढली. त्यांनी आणि चेहलनी 4 आणि 3 विकेट काढल्या म्हणून इंग्लंडचा डाव 45.5 ओव्हरीत संपला. ही एक मला गोष्ट कळलेली नाही आहे की आजकालचे बॅट्समन एवढी घाई काय करतात. भारताची बॅटिंग जेव्हा चालू झाली तेव्हा सुरुवातीला 3 धक्के लागले. शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली फटाफट आऊट झाले. त्यांच्या अपयशाबद्दल आपण नंतर बोलू, पण आज बोलायची बारी आहे यशाबद्दल. आणि ते यश जे होतं ते हार्दिक पंड्या, परत एकदा अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि रिषभ पंतनी खेचून आणलं. कारण त्यांनी केलेली 5व्या विकेट करताची 133 धावांची भागीदारी भारतीय संघाला पहिलं तिरी घेऊन गेली. ह्याच्याबद्दल हार्दिक पंड्या काय म्हणला ते आपण ऐकूया. बैट्समैन सवाल ये है कि एक्सीलेटर पे पैर रखना ज़रूरी है. आजकल इंटेंट की बात की जाती है हर क्रिकेट में, चाहे वो टेस्ट हो, वनडे हो, T20 हो, लेकिन एक्सीलेटर पे खड़ा होने की ज़रूरत नहीं होती. क्या ये अब समझ में आ रहा है सबको? मतलब सर, यानी कि रखना ज़रूरी है, उसके ऊपर खड़े होने की ज़रूरत नहीं. मतलब हर बॉल लपानी पड़े. हाँ. अच्छा. सर वो सर सिचुएशन की बात है. मैं तो सर हमेशा, मैं तो आई डोंट नो कितनी बार मैं बोला हूँ, मैं एक ही चीज रिपीट करता हूँ सर. मैं तो सिचुएशन खेलता हूँ. जहाँ लगा कि अगर समय है यहाँ पे थोड़े रिस्क वाले शॉट खेलना है, मैं रिस्क वाले शॉट लूंगा, क्योंकि मैं कभी अपने आप का अपना टोटल या अपना स्कोर को भी देखा ही नहीं हूँ. सो मेरे लिए एज ए इंडिविजुअल बैटर इट डज नॉट मेक अ डिफरेंस के कब रखना है कब नहीं रखना है, क्योंकि ऊपर वाले ने दोनों दिए. सो प्रॉब्लम नहीं आता है. लेकिन जनरली आज की मैच के इम्पोर्टेंट था कि एक इंटेंट रखना बहुत इंपॉर्टेंट है. बिकॉज हम लोग ने एज अ ग्रुप भी स्पोक अबाउट इट के 300 साढ़े 300 तो इंडिया बहुत बार चेस कर चुकी है और सबको पता है अच्छा क्या करना है. 6.5 रन पर ओवर है, एक मोमेंटम के साथ खेलना पड़ता है आपको. लेकिन जब सबसे बड़ी बात आती है जब 240 वाला, उसमें क्या करना है. सो जब लॉर्ड्स की मैच के बाद एक हम लोग का बात सबका हुआ और सबने एक चीज बोला कि एक बार इंटेंट रखेंगे. ऐसे नहीं बोल रहे इंटेंट का मतलब वो नहीं है, डिफेंस भी एक अच्छा पॉजिटिव से वो इंटेंट होता है. सो अगर वो इंटेंट आपके पास रहेगा तो जब आपको खराब बॉल मिलेगा तो आप एटलीस्ट वो चौका सेफली मार पाएंगे. सो मेरा बैटिंग में सिंपल मैंने वही रखा, इसलिए इनिशियली जाके मैंने रिस्क विदाउट चौके मारे, क्योंकि मेरा इंटेंट था कि मैं चौका मारूंगा, अगर अच्छा बॉल है उसको इज्जत दूंगा, नहीं है उसको मैं गैप में रखने की कोशिश करूंगा. और अगर जिस तरीके से विकेट था, जिस तरीके से बैट पे बॉल आ रहा था, ज्यादा चीज करने की जरूरत नहीं थी. सिर्फ रहना इंपॉर्टेंट था. मोर देन एनीथिंग जितने ज्यादा बॉल खेल सके वो ज्यादा इंपॉर्टेंट था. रिषभ पंतच्या आजच्या खेळीबद्दल किती बोलावं काय बोलावं मला कळत नाही, पण त्याच्या अगोदर जोस बटलर काय म्हणाला रिषभ पंतच्या खेळीबद्दल ते आपण ऐकूया. I think there's numerous great stroke players around the world. Rishabh is a very fearless player. He's someone who is great to watch. He's brilliant for the game in all formats. He's an exciting player to watch, and it's probably his mentality that seems to set him apart. He obviously has fantastic talent, but he's someone who looks like a really fearless cricketer, and it looks like he gets great backing to go and play however he wants to play. ॲक्सेलरेशन करणं, त्याच्यावरती पाय ठेवून उभं राहणं, इंटेंट दाखवणं, सकारात्मक खेळणं सगळं मान्य आहे, पण त्याच्याकरता तुम्हाला ॲक्सेलेटरवरती उभं राहायची गरज नसते. हेच हार्दिक पंड्यानी मला सांगितलं. आज रिषभ पंतनी जी खेळी केली त्याच्यातनं त्याची प्रगल्भता दिसून येते. म्हणून आजचा विजय हा स्मरणात राहणार आहे. भारताने T20 मालिका जिंकली, भारताने वन डे मालिका जिंकली, कसोटी सामना जो होता तो इंग्लंडने अक्षरशः जिंकून दाखवला. त्यामुळे हा जो दौरा झाला आहे या दौऱ्यातला भारतीय संघाचा खेळ चांगला झालेला आहे असं म्हणायला मला अगदी जीभ अडखळत नाही आहे.
काही गोष्टी आपल्याला मिळून गेल्या आहेत. अष्टपैलू हार्दिक पंड्या परत मिळालेला आहे, प्रगल्भ रिषभ पंत आपल्याला मिळालेला आहे. काही गोष्टी कमतरतेच्या आहेत, त्याच्याबद्दल मी उद्या सविस्तर बोलेन. परंतु आज आपण यशाबद्दल बोलूया, रिषभ पंतच्या, हार्दिक पांड्याच्या अष्टपैलू खेळाबद्दल बोलूया आणि त्यांना एक मस्त मानवंदना देऊयात. भरल्या अंतःकरणानं, सुखसमाधानानं मी ओल्ड ट्रॅफर्ड सोडतोय. भारतीय संघसुद्धा इथनं वेस्ट इंडिजच्या विमानात बसेल तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती मनामध्ये आनंदच असेल. सुनंदन लेले, ओल्ड ट्रॅफर्ड ग्राउंड, मँचेस्टर.